नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता तेजसने लाच घेतली म्हणून आता अधिकारी त्याला खूप जास्त बोलतात. त्याला म्हणत असतात, की "तेजस प्रभू, कामाचा पहिला दिवस आणि तुम्ही आजच्या पहिल्याच दिवशी लाच घेतलीत. याच्यासाठी तुम्हाला सरकारी नोकरी हवी होती का? म्हणजे तुम्हाला लाच घेता येईल. अहो, तुमचं नाव तर तेजस प्रभू. तुमच्या घराला तर एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि तरीसुद्धा तुम्ही एवढी मोठी चूक केलीत. तेव्हा इथे मला तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती," असं अधिकारी सर म्हणत असतात. "तुम्ही इथे लाच घेतलेली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाकतोय." तेव्हा तेजस म्हणत असतो, "नाही सर, मी लाच घेतलेली नाही आहे. तुम्ही यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका." तेव्हा इथे अधिकारी म्हणतात, "त्यांच्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवेन, कारण तो आमचा माणूस आहे. इथे पहिल्याच दिवशी काम करणाऱ्या माणसाची परीक्षा घेतली जाते आणि म्हणून तर तुमच्यासमोर जर पैसे दिले तर तुम्ही काय कराल यासाठी आम्ही ही परीक्षा घेत असतो. म्हणजे तुम्ही लाच घेणार की तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करणार हे मला बघायचं होतं आणि तुम्ही या परीक्षेमध्ये पूर्णपणे नापास झाला आहात. त्याच्यामुळे तुम्ही इथे आता राहायचं नाही." तेजस म्हणतो, "नाही सर, यांनी खरोखर माझ्यासाठी मिठाईच आणली होती. मी तर मिठाईचाच बॉक्स घेतला." तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो, "नाही सर, मी यांना मिठाईचा बॉक्स दिला नव्हता. मी यांना पैशांचा बॉक्स दिला होता आणि यांनी मला मिठाईचा बॉक्स दिला होता. त्यांच्याकडे जो बॉक्स आहे तो पैशांचाच आहे." तेव्हा इथे आता तो माणूस सगळ्यांना ते पैसेच दाखवत असतो, कारण तेजसने मिठाईचा बॉक्स स्वतःकडेच ठेवला होता आणि बोलता बोलता हा चलाकीने पैशांचा बॉक्स हा त्या समोरच्या माणसाला परत केला होता. तेव्हा तेजस म्हणतो, "तुमच्याकडे जो आहे ना तो पैशांचा बॉक्स आहे आणि माझ्याकडे बरोबर नाक्यावरच्या मिठाईवाल्याची मिठाईच आहे. बघा सर तुम्ही." तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, "नाही सर नाही, अहो खोटं बोलतोय. मी याला पैशांचाच बॉक्स दिला होता." तेव्हा तेजस म्हणतो, "अहो पण मिठाईचा बॉक्स माझ्याकडे आहे, पैशांचा बॉक्स तुमच्याकडे आहे." अधिकारी म्हणतात, "तुम्ही त्यांना जर पैशांचा बॉक्स दिला होता, मग तो तुमच्याकडे आता काय करतोय तुमच्या हातामध्ये?" तेव्हा तेजस म्हणतो, "सर हे बघा, माझ्या कामावरचा पहिला दिवस आहे म्हणून मी सगळ्यांसाठी इथे मिठाईचा बॉक्सच आणला होता. हवं तर तुम्ही बघा सर." तेव्हा इथे आता तो माणूस म्हणत असतो, की "सर तुम्ही बघताय ना, अहो हा खूपच जास्त हुशार आणि चलाक माणूस आहे. मी त्याला देताना पैशांचा बॉक्स दिला होता, पण त्याने मला तो रिटर्नमध्ये देऊन मिठाईचा बॉक्सच त्याच्याकडे ठेवलेला आहे. म्हणजे हा खूपच जास्त प्रामाणिक माणूस आहे सर. म्हणजे कोण याला जर लाच द्यायला आलं ना, तर तो देणाऱ्या माणसाच्या तोंडूनच वधवून घेईल, की तोच मला इथे लाच द्यायला आला होता. मी त्याच्याकडून लाच घेतलेलीच नाही आहे." म्हणजे इथे खूप वेगवेगळी माणसं बघितली. त्याने तर माझ्या थोबाडी दिली होती जेव्हा मी त्याला लाच द्यायला आलो होतो तेव्हा, आणि याने तर माझ्याकडूनच गुन्हा कबूल करून घेतला, की मीच याला पैशांचा बॉक्स दिला होता. याने माझ्याकडून तो घेतलेलाच नाही आहे. त्याच्यामुळे हा खूपच हुशार माणूस आहे, प्रामाणिकपणे काम करेल आणि परीक्षेमध्ये पास झालेला असतो तेजस. म्हणून इथे आता तात्यासाहेबांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आलेले असतात. तात्यासाहेब खूपच जास्त आनंदी झालेले असतात. तरी ते विनोद आणि छाया आता घरी परत आलेले असतात. तेव्हा विनोद म्हणत असतो, की "हे काय, आल्या आल्या लगेच आपल्याला कामाला सुद्धा लावलं. 2 दिवसानंतर आलो होतो. थोडा वेळ आराम तरी करू द्यायचं ना." तेव्हा इथे आता विनोद म्हणत असतो, "चल चल, पटापट हात चालव चल." आणि "हे काय, इथे हा छप्पर कसा काय पडला?" त्यानंतरला इथे छाया म्हणत असते, "भूकंप झाला की काय? पण आपण तर इथे मुंबईमध्येच होतो ना, आपल्याला कसं काही नाही कळलं?" तेव्हा गायत्री म्हणत असते, "तुमचं झालं का?" "झालं?" तेव्हा छाया म्हणते, "अगं दीदी, ते बघ तात्यासाहेबांच्या रूममध्ये हे कसं काय छप्पर पडलं, म्हणजे कौलं वगैरे सगळंच काही पडलेलं आहे." त्यानंतरला गायत्री म्हणत असते, "आता फक्त एक बाजू पडली आहे गं. हळूहळू आहे ना, या प्रभूंच्या घरामध्ये असा भूकंप होणार आहे ना, त्यामुळे अख्खं पूर्ण छप्पर पडणार आहे आणि सगळे प्रभू रस्त्यावरती येणार आहेत." तेव्हा छाया म्हणते, "पण दीदी, अगं फक्त प्रभूंच्या घरांवरतीच येणार आहे का भूकंप?" तेव्हा गायत्री म्हणते, "हो ना, मी आहे ना, मी स्वतः भूकंप आणणार आहे. त्यासाठी आता तात्यासाहेबांची रूम रिकामी करायला नको का? कारण पहिलं छप्पर तर त्यांचंच पडेल." तेव्हा इथे छाया म्हणत असते, "पण दीदी, अगं हे सगळं सामान तात्यासाहेबांचं आहे. त्यांना न विचारता आपण बाहेर कसं काय न्यायचं?" तेव्हा गायत्री म्हणते, "तुला या घरामध्ये राहायचं आहे ना, की संपूर्ण छप्पर पडेपर्यंत वाट बघायची आहे?" "नाही ना, मी सांगते ना तुला, मी आहे ना इथे. तू फक्त हे सगळं सामान तुम्ही दोघांनी मिळून बाहेर नेऊन ठेवायचं."
तेव्हा इथे विनोद म्हणतो, अगं छाया किती प्रश्न विचारतील, चल आता पटापट हात चालव आणि जड वस्तू तू उचल आणि हलक्या फुलक्या वस्तू मी उचलणार, असं विनोद म्हणतो. तेव्हा गायत्री म्हणत असते की आता तर फक्त एक रूम खाली केली, हळूहळू या घरातल्या सगळ्या रूम्स खाली करेन आणि आता प्रभूंना रस्त्यावरती आणून ठेवेन. त्यानंतर निलेश येतो आणि म्हणत असतो की सर तुमच्यासाठी चहा आणू का? तेव्हा तेजस म्हणतो नाही नको. तेव्हा निलेश म्हणतो सर तुम्हाला इथे सरकारी ऑफिसमधला चहा नको आहे की तुम्ही चहाच पित नाही? तेजस म्हणतो नाही असं काही नाही आहे, तू कधी चहा पितोस? तेव्हा इथे निलेश म्हणत असतो की आधी मी सगळ्यांना चहा देतो, नंतर सगळ्यांचे कप घेऊन जातो, ते धुवून लावून ठेवतो आणि मग मी शांतपणे चहा घेतो. तेव्हा तेजस म्हणतो ठीक आहे, मी तुझ्याबरोबर चहा घेईन, आपण दोघेजणं सोबत घेऊया. त्यानंतरला इथे आता अधिकारी येतात आणि म्हणत असतात काय तेजस कसं काम चाललंय तुझं? तेव्हा तेजस म्हणतो की सर उत्तम चाललंय. तेव्हा इथे आता सर विचारतात की सगळं काम व्यवस्थित झालंय ना? या सगळ्या फाईल तुझ्या चेक करून झाल्यात का की फक्त नजरेखालून गेल्यात? तेजस म्हणतो की नाही सर, या फाईल सगळ्या व्यवस्थित चेक झालेल्या आहेत आणि प्रत्येक फाईलमध्ये काय कमी आहे किंवा काय जास्त आहे, आपण यांची फाईल पुढे का नाही पाठवू शकत, हे सगळं आता इथे तेजस अगदी व्यवस्थितरित्या सरांना समजावून सांगतो. म्हणजे इथे तेजस किती हुशार आहे हे त्याने आपल्या पहिल्याच कामातून सरांना दाखवून दिलेलं असतं. तेव्हा सर म्हणतात मग आता ही हुशारी फक्त आजच्या दिवसापुरती आहे कारण कामाचा पहिला दिवस आहे म्हणून, की यापुढे ही अशीच हुशारी चालू राहणार? तेव्हा तेजस म्हणतो नाही सर, ही हुशारी अशीच दिसेल तुम्हाला. त्यानंतरला इथे अधिकारी म्हणत असतात की कामाचा पहिला दिवस आहे, परीक्षेत पास झालास म्हणून हे घ्या तुमच्यासाठी. तरी इथे आता तेजस म्हणतो हे काय आहे? आणि जेव्हा तेजस ती पुडी उघडून बघतो तर त्याच्यामध्ये श्रीखंडाच्या गोळ्या असतात. तेव्हा इथे तेजस म्हणतो की तात्या, या गोळ्या माझ्या तात्याने दिल्यात ना? मला माहिती आहे तात्यांनी तुमच्याकडे दिल्या असतील मला द्यायला, बरोबर ना? तेव्हा इथे अधिकारीसुद्धा हसतात आणि आपल्या केबिनमध्ये निघून जातात. तरी इथे तेजस म्हणत असतो की परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर श्रीखंडाच्या गोळ्या देणारी व्यक्ती म्हणजे एकच आमचे पिताश्री. त्यानंतरला इथे आता खूपच जास्त प्रभाकर काका रडत असतात कारण तात्यासाहेबांना आनंद झालेला असतो की इथे तेजस परीक्षेमध्ये पास झालेला असतो, त्याने लाच घेतलेली नसते. उलट दुसऱ्या माणसाच्या तोंडून हे वधून घेतलेलं असतं की त्यानेच लाच दिली होती म्हणून. त्यानंतरला इथे आता त्यांचे मित्र म्हणत असतात की तेजस हा खऱ्या अर्थाने प्रभूचा वारसा पुढे नेणारा आहे. तुमच्या घराचं आणि स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांचं नाव मोठं करणारा तुमच्या घरातला मुलगा म्हणजे तेजसच आहे आणि त्याला तुझा खूप अभिमान वाटेल, असं नाव कमावेल तो. त्यानंतरला गायत्रीने आता रूमला लॉक केलेलं असतं आणि त्याच्यावरती धोकादायक खोली, इथे प्रवेश नाही, असं सुद्धा लिहून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता गायत्री म्हणत असते सासूबाई इकडे या, लिहिता वाचता येतं ना, याच्यावरती काय लिहिले ते वाचा. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते गायत्री सुनबाई असं करू नकोस गं, आता आमचं सामान असं बाहेर काढलंस तर आम्ही राहायचं कुठे? तेव्हा गायत्री म्हणते कुठे म्हणजे? इथे हॉलमध्ये राहा, मला तुमची काळजी आहे म्हणून तर तुम्हाला इथे बाहेर आता मी आणले ना या रूममधून. जर पुन्हा कुठला कोपरा पडला तर आता तात्यासाहेबांच्या डोक्याला लागले, नंतर तुमचा जीव गेला तर काय करायचं? म्हणून मी ही रूम आता बंद करून ठेवली, तुम्ही इथे हॉलमध्ये राहा. तेव्हा सुगंधा म्हणते अगं सुनबाई आधीच तू एका जोडप्याला इथे हॉलमध्ये ठेवलेस, मग आम्ही इथे कसं काय राहायचं? तेव्हा गायत्री म्हणते हां मग काय झालं, आता इथे प्रत्येकाला प्रायव्हसी द्यायला हवी आहे की प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे? आता एक बाजू पडली नंतर कुठली बाजू पडेल काय माहिती, म्हणून मी तुम्हाला म्हणते की आता हे घर राहण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही आहे, हे जमीनदोस्त करावं लागेल. हे घर ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कळते का तुम्हाला? आणि आता या रूममध्ये कुणीही जाणार नाही आहे, इथे तुम्ही बाहेरच राहायचं. तेव्हा तेजस आणि मानसी दोघेही जण ऑफिसमधून आलेले असतात. तेव्हा तेजस म्हणतो काय काय चाललं आहे सगळं, वहिनी हे काय करताय तुम्ही? तेव्हा गायत्री म्हणते काय करताय म्हणजे काय, आता काल काय झालं ते बघितलं ना, या रूमचा एक कोपरा खाली पडला, तात्यासाहेबांच्या डोक्याला एवढं मार लागलं, आता काय अजून दुसरं कोणीतरी तिथे जखमी होण्याची वाट बघायची का? मला या सगळ्यांची काळजी वाटते म्हणून मी या रूमला लॉक केलं आहे आणि याच्यावरती ही चिठ्ठी लिहिली आहे. जर मी ही रूम लॉक नाही केली ना तर मात्र या घराला अशी नोटीस येऊन लागेल, कळलं का तुला? मला काळजी आहे म्हणून मी हे सगळं करते. तेव्हा तेजस म्हणतो की तुम्ही काळजी आहे म्हणून हे सगळं करताय? अहो काळजी आहे म्हणून तुम्ही त्यांना रूममधून बाहेर काढलंत, हे कळतंय का तुम्हाला?
बघितली तुमची काळजी काय आहे ती. अहो तुम्हाला हे संपूर्ण घर जमीनदोस्त करायचं आहे. हे तर तुमचं स्वप्न आहे ना. ते स्वप्न काही पूर्ण होत नाही आहे. म्हणून तुम्ही हे सगळे डावपेच खेळताय, बरोबर की नाही? गेमा करताय गेमा. त्यानंतरला मानसी म्हणत असते की गायत्री मॅम, उद्या मी स्ट्रक्चरल ऑडिटरला इथे बोलवलेलं आहे ऑडिट करण्यासाठी. तेव्हा इथे गायत्री खूपच जास्त चिडते. ती म्हणते, काय स्ट्रक्चरल ऑडिटरला तू इथे बोलावलंस? कुणाला विचारून बोलावलं सांग ना. माझी परवानगी घेतली होतीस, त्याच्यावरती आम्ही विश्वास का ठेवायचा? तेव्हा तेजस म्हणतो, का आमचा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुमचा नाही आहे का? स्ट्रक्चरल ऑडिटर जर झालं तर आपल्याला कळेल ना की हे घर खरोखर पाडायला हवं आहे की फक्त ही तुमची इच्छा आहे म्हणून पाडायला हवं आहे, हे सुद्धा आम्हाला कळेल. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिटरला इथे बोलवा, आपण ते करून घेऊ. घर पाडायची वेळ तर अजिबातच येणार नाही आहे, मला माहिती आहे. तेव्हा गायत्री म्हणते, नाही नाही, अजिबात नाही, मी परवानगी देणारच नाही आहे. स्ट्रक्चरल ऑडिटर कशाला पाहिजे? हे घर आता राहण्याच्या लायकीचं राहिलेलंच नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, नाही मॅम, अहो तो विश्वासू माणूस आहे, त्याच्यावरती प्लीज तुम्ही विश्वास ठेवा. मी जिथे काम करते ना, ज्या कंपनीमध्ये, तिथलेच आहे ते स्ट्रक्चरल ऑडिटर आणि ते मोठमोठी कामं करतात आणि म्हणून मी त्यांना आपल्या इथे सुद्धा ऑडिट करण्यासाठी बोलावले. तेव्हा गायत्री म्हणत असते, कुठे? म्हणजे तू काम करतेस तिथे का? तेव्हा इथे गायत्रीला माहिती असतं, ही तर रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते. रणजित आणि मी, आम्ही दोघेजणं एक टीम आहोत. आमच्या दोघांचा हेतू एकच, प्रभूंना उद्ध्वस्त करायचं. मी या सगळ्या प्रभूंना रस्त्यावरती काढणार आहे, तर तो रणजित तेजस प्रभूची नको नको अशी वाट लावून टाकणार आहे. त्याच्यामुळे आता जर मानसी स्ट्रक्चरल ऑडिटर म्हणून त्या ऑफिसमधून बोलावते तर माझी काहीच हरकत नाही आहे. आयतं खोलीतच हिने माझ्या हातामध्ये दिलेला आहे, तरीसुद्धा नाटक करायचं म्हणून इथे गायत्री म्हणत असते, अजिबात नाही. त्या स्ट्रक्चरल ऑडिटरवरती माझा विश्वास नाही आहे. त्याने जर फक्त तुझं बोलणं ऐकून जर काम केलं तर कसं काय जमेल? तरी इथे हे घर आता राहण्याच्या लायकीचं नाही आहे, हे मला माहिती आहे. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात की सुनबाई, त्या स्ट्रक्चरल ऑडिटरला येऊ दे, कारण हे घर आहे ना, ते खूप मजबूत आहे गं. असं ते पडेल वगैरे हे मला काही माहितीच नव्हतं. मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की ते नक्की पडलं तरी का? त्याच्यामुळे त्या ऑडिटरला यायचं असेल तर येऊ दे ऑडिट करायला. तेव्हा गायत्री म्हणते की हे काय बोलताय तुम्ही तात्यासाहेब? म्हणजे तुम्ही आता या घरच्या मोठ्या सुनेचं ऐकणार नाही, तर ह्या न मानलेल्या सुनेचं तुम्ही ऐकणार आहात का? मग ठीक आहे, मी तरी काय बोलू? तुम्हाला जर सगळ्यांना हिच्यावरती विश्वास आहे आणि जर या मानसीचंच ऐकायचं असेल तर मी काहीच बोलणार नाही आहे. पण तुम्ही राहायचं इथे बाहेरच. त्यानंतरला तात्यासाहेब म्हणतात, सुगंधा, अगं नको रडूस. या आपण हे सगळं सामान आहे ना, एका कोपऱ्याला व्यवस्थित लावून ठेवूया. तेव्हा इथे तेजसला फार वाईट वाटतं. तो म्हणतो की वहिनी, ही अशी नोटीस मी माझ्या घराच्या बाहेर अजिबात लावू देणार नाही आहे, कळलं तुम्हाला? त्यानंतरला इथे सुगंधा, तात्यासाहेब आणि त्याचबरोबर आभा, तिघेही जणं आता बाहेर हॉलमध्ये झोपलेले असतात. तेव्हा तेजस येतो आणि तात्यासाहेबांच्या पायाजवळ बसतो आणि तो इथे तात्यासाहेबांचा आशीर्वाद घेतो. हळूच त्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की हे बघा तात्या, तुमचे सगळे दुःख आता दूर होणार. तुम्ही सुद्धा सुखाचे दिवस बघाल. तुमच्या आयुष्यातून हे दुःख कसं बाहेर काढायचं ना, यासाठी मी आता झटेन आणि प्रयत्नसुद्धा करेन. त्यानंतर इथे आता बोलत असताना तेजसला छोटासा खोकला येतो. कोणी जागं व्हायला नको म्हणून तो हळूहळू खोकत असतो. तेवढ्यात सुगंधाला जाग आलेली असते आणि ती तेजसचं बोलणं ऐकत असते, त्याच्याकडे बघत असते. त्याचं लक्ष गेल्यानंतर हळूच डोळे बंद करत असते. तेव्हा इथे तेजसला आता तात्यासाहेबांनी श्रीखंडाच्या गोळ्या ज्या दिलेल्या असतात, ती पुडी तो बाहेर काढतो आणि म्हणतो, तात्यासाहेब, मला माहिती आहे, या श्रीखंडाच्या गोळ्या तुम्हीच मला दिलेल्या आहेत ना. मी परीक्षेमध्ये पास व्हायचो तेव्हा तुम्ही मला ह्या गोळ्या द्यायचात. मी परीक्षेमध्ये खूप अभ्यास करायचो, याचं कारण फक्त पास व्हायचं म्हणून नाही, तुमच्या हातून श्रीखंडाच्या गोळ्या खायला मिळाव्यात म्हणून सुद्धा. एक दिवशी या श्रीखंडाच्या गोळ्या तुम्ही स्वतः माझ्या हातामध्ये द्याल, तेव्हा तुम्हाला माझा खूप जास्त अभिमान वाटेल. असं इथे तेजस आता तात्यासाहेबांना म्हणत असतो आपल्या मनातल्या मनात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे गायत्री म्हणत असते की ज्यांनी तुम्हाला जेलमध्ये टाकलं ना, त्यांच्या या घराला सुद्धा आता मी इथे उभं राहू देणार नाही आहे. हे घरसुद्धा मी जमीनदोस्त करणार, असं गायत्री म्हणत असते. तिने आपल्या वडिलांना जणू काही वचनच दिलेलं असतं. त्यानंतर इथे आता स्वातंत्र्यवीर प्रभू म्हणून इथे
दिनकर प्रभू आलेले असतात आणि ते तात्यासाहेबांना म्हणत असतात की तू काळजी करू नको. अरे तुझी मुलं आहेत ना, ती प्रभूंचा वारसा पुढे नेतील. प्रभूंचं नाव हे उंच शिखरावरती घेऊन जातील. तू अजिबात काळजी करू नको. तेवढ्यातच तिथे गायत्री येते. तिच्या हातातून ग्लास खाली पडतो कारण ती स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांचा समोरासमोर चेहरा बघते. तेव्हा गायत्री खूप जास्त घाबरते. ती म्हणते, "सॉरी, मला माफ करा, माफ करा. मी काही केलेलं नाही आहे." म्हणून ती आपला चेहरा लपवते. तेव्हा इथे आता स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू हे स्वतः तिथे आलेले असतात की तो तेजस असतो हे काही अजून कोडं सुटलेलं नाही आहे. पण इथे मानसी म्हणत असते की गायत्री मॅम घाबरल्या ते ठीक आहे, पण त्या असं का म्हणत होत्या की मी काही केलेलं नाही आहे, मला माफ करा, माफ करा. इथे दिनकर आजोबांसमोर कुठली माफी मागत होत्या असं मानसी मनामध्ये म्हणते.